हां, नमस्कार. तर आज मी आलेलो आहे शेलू या गावामध्ये. आज मी अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहे, की गेल्या 5-6 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवतात. दिव्यांगांविषयी वारंवार प्रश्न उपस्थित करतात आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्यांचं योगदान आहे असे आणि ते लोकगायक आहेत. त्याचप्रमाणे अ, भजन, कीर्तन या ठिकाणी मृदुंग वादनाचं काम हे करत असतात. हे आहेत हरी कुरे. आज यांची मुलाखत घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. नमस्कार. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून, चॅनलच्या वतीने. धन्यवाद. तर माझा पहिला प्रश्न आहे की दिव्यांगांची ही वाढती बेरोजगारी राज्यातली असो, देशातली असो, तर आपण याकडे कसं बघताय? कसं आहे की वाढत्या बेरोजगारीचा तो विचारूच नका, कारण प्रश्न फार गंभीर आहे असं सर्वांना वाटत आलेलं आहे. परंतु त्याच्यावर अद्यापही कुठल्याही प्रकारचा तोडगा निघायला म्हणजे मागत नाही, किंवा सरकारही त्याच्यावर कुठलीही गंभीरता दाखवत नाही. तर अशी ही वाढती बेरोजगारी नष्ट कशी होणार याकडे सर्वांचं सध्या तरी लक्ष आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाऊल काही उचललेलं आहे. शासनाकडे काही वेळेस आम्ही तक्रारीही केलेल्या आहेत त्याबाबतच्या. परंतु तत्कालीन कुठलाही प्रतिसाद आम्हाला शासनाने आतापर्यंत दिला नाही. तर आता तर आचारसंहिताच आहे. बघूया काय नेमकं होतंय ते. महाराष्ट्रामध्ये गेल्या या सरकारच्या, महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये दिव्यांगांसाठी जे मंत्रालय सुरू झाले, त्या मंत्रालयाच्या माध्यमातून काही कामं होतात का? सर्वप्रथम मी तर तुम्हाला ठामपणे हेच सांगेन, हे मंत्रालय वगैरे सगळे ठोठावले आहे. यात कुठल्याही प्रकारची ही सगळी गद्दारी आहे. मंत्रालय दिव्यांगांसाठी स्थापन केलं हे जे तुम्ही म्हणताय हे फक्त नावाला आहे. याच्यात मला आतापर्यंत एक दाखवा, दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यापासून अंधांची अशी कोणती अडचणी आहे की जी वर्षानुवर्ष प्रलंबित आहे आणि ती अडचण दिव्यांग मंत्रालयाने सोडवलेली आहे. असं मला एकतरी उदाहरण माझ्यासमोर एकही उदाहरण नाही, किंवा कृपया तुम्ही दाखवा असं एकही उदाहरण. तर अशा पद्धतीचं हे सगळं ठोठाण जे लावलेलं आहे ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या नावाजलेल्या, ज्यांना आपण नावाजलेलं असं म्हणतो, तर त्यांनी जे ठोठाण लावलेले, कृपया हे बंद करावं. दिव्यांग मंत्रालय वगैरे हे असं कुठल्याही प्रकारचं मंत्रालय वगैरे नाही. त्याच्यात आम्हाला कोणीही सहकार्य करत नाही. दिव्यांगांना रिक्षा भेटतायत म्हणे, त्यावरती आपलं काय म्हणणं? नाही, रिक्षा वगैरे मिळत आहेत, परंतु फार कमी लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. ती सुविधा कशी होती किंवा ती कोणी आणली, कशी झाली, त्याचा कुठेही प्रचार प्रसार झाला नाही, किंवा किंबहुना ते फार क्वचित लोकांना मिळाल्यात, किंवा त्याची कुठलीही मागणी अजून तरी आमच्याकडे आलेली नाही. बच्चू कडू दिव्यांगांसाठी काम करतायत, विधानसभेत तुमचा आवाज उठवतायत, तुमचा आवाज म्हणून ते बोलतायत, त्यावरती काय म्हणताय? नाही, करतात ते त्यांच्या पद्धतीनं. त्यांच्या काही गोष्टी, आमच्या काही गोष्टी असं मिळून समुपदेण्यासाठी ते त्यांचं काम करत असतात. फक्त राजकारण म्हणून करतायत का दिव्यांगांचा खरा लाभ मिळावा म्हणून बच्चू कडूंचं काम चालू आहे? ते त्यांनाच माहीत ते कसं करतात. त्याकडे आम्ही त्यावर जास्त बोलणं योग्य नाही. कोणतं सरकार आल्यानंतर तुमचे दिव्यांगांचे सगळ्यांचे प्रश्न सुटतील असं वाटतंय? सरकार कोणतंही हो, आमच्या प्रश्नांना कुठेही वाव आली नाही कधीही. कारण सर्व सामान्यांसारखं आम्हाला मेन म्हणजे समाजात वागवलं जात नाही. यापेक्षा मोठी दुर्दैवाची बाब कोणती असू शकत नाही. त्यामुळं सरकार कोणतंही हो, फक्त एक आशा आहे सध्या महाविकास आघाडीकडे, की ज्यांनी आतापर्यंत थोडाफार त्यांच्या काळामध्ये दिव्यांग वर्ग थोडा सुखी होता. महाविकास आघाडीचं सरकार ही याआधी 2.5 वर्षे होते. त्यानंतर हे शिंदे सरकार, महायुतीचं सरकार आलं.
या दोन्ही यांनी सगळ्यांनी सत्ता उपभोगली आहे, तर अजून पर्याय म्हणून आपण कोण्या पक्षाकडे बघतो का? नाही, आणि बघण्याचा काही सवालच येत नाही. एक आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, तर मला वाटतं पवार साहेबांकडे थोडासा एक विश्वास आहे त्यांच्यावर आहे, तेही जनतेचं कुठे ना कुठेतरी कल्याण करू शकते. महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेने देखील स्वबळाचा नारा दिला इथं. तर तुम्ही त्यांच्याकडे कसं बघताय? ते मनसेचे ठाणे शहर ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंधमुलीची भेट घेतली होती प्रचारादरम्यान आणि तिला आश्वासन दिले की आम्ही तुला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कसं बघताय या? अविनाश जाधव हे फार प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर आमचा भरपूर विश्वास आहे. ते खरोखर म्हणजे जर निवडून आले तर त्यांच्या हातून म्हणजे अतिशय उल्लेखनीय असं काम होईल. परंतु तसा पाठिंबा किंवा तशी जी धैर्याची गाठी आहे ती त्यांनी तशी कायम ठेवली पाहिजे. आणि त्यांच्या सर्वांच्या पाठीमागे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सर्व जनतेचेही आशीर्वाद आपण ठेवूया. ते अहमदनगरचे खासदार निलेश लंके आणि त्यांनी आजपर्यंत दिव्यांगांसाठी काम केलेलं आहे असं देखील काही ठिकाणी तुम्ही ऐकून असाल. दिव्यांगांचे लग्न वगैरे लावून दिले वगैरे, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? दिव्यांगांबद्दल निलेश लंके काम करतायत? नाही, आता उठ उठ घोड्या पाणी पी, उठ उठ घोड्या पाणी पी असं तर कोणीही हे करतं, परंतु मला या गोष्टीवर काही विश्वास नाही. मी या गोष्टीचा बिलकुल सहमत आहे नाही. कारण असतील थोडंसं 4 लोकांना डोनेशन द्यायचं